मी महाराष्ट्र बोलतोयच्या या प्रवासात मी आत्ता आहे बीड लोकसभा मतदारसंघातल्या परळीमध्ये. ज्यांच्या हाती देशाचं भवितव्य आहे असं म्हणलं जातं त्याच तरुणांच्या NSSच्या एका कॅम्पमध्ये आहे आणि इथल्या काही मित्रांची मी बोलणार आहे. त्यांना काय वाटतं नेमकं पहिल्यांदा मतदान करायला नेमकं काय त्यांच्या मनात आहे आणि कुठला मुद्दा त्यांच्या दृष्टीने महत्त्वाचा वाटतो. काय सांगशील, तुझ्या दृष्टीने कुठला मुद्दा तुझ्या मतदारसंघात सगळ्यात जास्त महत्त्वाचा आहे? सगळ्यात जास्त महत्त्वाचं म्हणलं तर सर, इथे जे थर्मल पॉवर स्टेशन आहे त्याची पूर्णपणे जी राख असते ती पूर्ण आमच्या परळी शहरावर पसरलेली. त्याचा पूर्ण थर आजूबाजूचे जेवढे तालुका आहे आमचा तेवढा त्या खेड्यामध्ये त्याची राख आहे. म्हणून त्या पिकाची नायनाट होऊन जातो त्या राखीमुळं. व तसंच आजूबाजूला जे 2-3 तळे आहेत आमचे त्याचं देखील पाणी दूषित होतं. खूप मुद्दा महत्त्वाचा आहे त्याच्या दृष्टीने. परळीमधला हा मुद्दा आहे. हा जरी त्या एका गावातला असला तरी त्याचा परिणाम हा आजूबाजूच्याही अनेक गावांवरती होत असतो. तर तो निवडणुकीचा मुद्दा ठरेल असं वाटतं. काय मित्र, तुला काय वाटतं, तुझ्या दृष्टीने निवडणुकीचा मुद्दा कुठला असेल, तू काय सांगशील? डिसेंबर आणि मे महिन्यामध्ये हे पाणी जरा कमी पडतं आणि त्याच्यासाठी शासनाच्या ज्या योजना आहेत त्या जास्तीत जास्त राबवाव्यात अशी विनंती करतो. सर, आमच्या गावाकडे जाण्यासाठी रस्ते चांगले नाही आहेत आणि आम्ही विद्यार्थ्यांना दररोज जाण्यासाठी बसनं प्रवास करावा लागतो. सर, सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे हा बीड जिल्हा हा ऊसतोड कामगार म्हणून गणला जातो. तर त्या ऊसतोड कामगार जिल्हा बनला जातो त्यासाठी आपल्या परळीमध्ये किंवा बीड जिल्ह्यामध्ये शिक्षणाच्या काहीतरी सुविधा उपलब्ध करून द्यावा. कारण शिक्षणासाठी बाहेरच्या गावामध्ये इथून जाण्यासाठी खूप खर्च लागतो आणि तो शेतकऱ्यांना ते खर्च तेवढा झेपत नाही. खूप चांगले मुद्दे या सगळ्या चर्चेतनं आलेले आहेत. या सगळ्या विद्यार्थ्यांना जशी इथल्या शेतकऱ्यांची काळजी आहे, जशी गावकऱ्यांची काळजी आहे, तशीच ती ऊसतोड मजुरांची, त्यांच्या मुलांची, त्यांच्या शिक्षणाची, सगळ्यांचीच काळजी आहे. ही सगळी मंडळी पहिल्यांदा मतदान करणारी आहेत. NSSच्या निमित्ताने वेगवेगळ्या सामाजिक उपक्रमात सहभागी होतात आणि त्यामुळे त्यांच्याकडनं लोकशाही प्रगल्भ होण्याच्या दृष्टीने अपेक्षा जास्त आहेत. जाऊया, आणखी काही मंडळींची बोलू, त्यांच्याकडनं जाणून घेऊ त्यांना काय समस्या भेडसावतात, कुठल्या अपेक्षा त्यांच्या या सगळ्या लोकसभा मतदारसंघात. राष्ट्रवादीच्या पदाधिकारी आपल्याबरोबर आहेत, त्यांच्याकडनं सुरुवात करू आणि त्यांच्याकडनं जाणून घेऊ या लोकसभा निवडणुकीत सामोरे जाताना, मतदारांसमोर जाताना कुठले मुद्दे घेऊन तुम्ही आत्ता समोर जाणार आहात. तुमच्या दृष्टीनं प्रचाराचा सर्वात महत्त्वाचा मुद्दा काय असेल? या बीड मतदारसंघात लोकसभेचं प्रतिनिधित्व करणारे खासदार हे भाजपाचे आहेत, परंतु आम्ही निवडणूक लढवत असताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष प्रामुख्याने सिंचन, वीज, रस्ते, लोकांचे प्रश्न म्हणजे मग ती जननी सुरक्षा योजना असू दे, महिला धोरण असू दे, राज्य महिला आयोगाची समिती गठीत केलेली आहे. महिलांवर ज्या ज्यावेळी अत्याचार आणि अन्याय होता त्यावेळी गृहमंत्री किंवा इथलं जे पोलीस यंत्रणा आहे ती अत्यंत प्रभावीपणे महिलांसाठी सुरक्षा पुरवते. अशा प्रकारचे सगळे इश्यूज जे आहेत, जे बीड जिल्ह्याच्या जिव्हाळ्याचे प्रश्न आहेत, ते इश्यूज घेऊन आणि प्रामुख्याने अजितदादा पवार आणि आमचे जे राष्ट्रवादीचे संपूर्ण या बीड जिल्ह्यातले आमचे पालकमंत्री असू दे किंवा माननीय शरदचंद्र पवार असू दे, जे या देशाचे कृषी मंत्री आहेत, ज्यांनी अनेक विकासाचे प्रकल्प अजितदादाच्या नेतृत्वाखाली या बीड जिल्ह्यात राबवलेले आहेत आणि ते प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या हिताचे आहेत. आणि हे शेतकऱ्यांच्या हिताचे प्रकल्प शेतकऱ्यांच्या दैनंदिन जीवनात, त्यांच्या उदरनिर्वाहाच्या दैनंदिन जीवनात त्यांचा विकास व्हावा आणि पायाभूत सुविधा त्यांना मिळाव्या, अशा प्रकारचं ध्येय धोरण या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं बीड जिल्ह्यात आहे. आणि त्याच ध्येय धोरणावर आणि याच विकासाच्या मुद्द्यावर आम्ही लोकसभेची निवडणूक येत्या काळात लढवणार. लोकसभेची निवडणूक कुठल्या मुद्द्यावर लढवणार ते त्यांनी सांगितलं. शिवसेनेचे पदाधिकारी आपल्याबरोबर आहेत. इथं जे भाजपचे खासदार आहेत त्यांची मित्रपक्ष, त्यामुळे त्यांना विचारू कुठला मुद्दा घेऊन तुम्ही मतदारांसमोर जाणार आहात. बरे, मित्रपक्षाचा प्रचार करायचा असला तरी मुद्दा काय असेल? माननीय कार्याध्यक्ष उद्धवजी ठाकरे यांच्या आशीर्वादाने बीड जिल्ह्याचे खासदार व उद्याचे उमेदवार गोपीनाथ मुंडे हे उमेदवार आहेत आणि उमेदवार निवडून येणारच आहेत. कारण ह्या राष्ट्रवादीकडं काही मुद्दे उरलेले नाही आहेत. भाजप आणि शिवसेना आणि RPI हे 3 पक्ष महायुती ह्या शहरामधील, या बीड जिल्ह्यामधील नागरिकांना ज्या सुविधा मिळालेल्या नाही आहेत त्या सुविधा देण्याचा प्रयत्न भाजप, शिवसेना, RPI करणार आहे. मी महाराष्ट्र बोलतोयच्या या प्रवासात आपण आहोत आता बीड जिल्ह्यामध्ये. बीड लोकसभा मतदारसंघातले प्रश्न आपण जाणून घेतलो. इथलं तनिष्का ग्राम आहे झापेवाडी. झापेवाडीमधल्या काही तनिष्कांशी आपण बोलू. त्यांच्या दृष्टीनं निवडणुकीचे कुठले मुद्दे महत्त्वाचे आहेत हे त्यांच्याकडनं थेट जाणून घेऊ. वाडी हे प्रातिनिधिक उदाहरण आहे. कुठला महत्त्वाचा मुद्दा तुमच्या दृष्टीने तुमच्या गावात आहे? पाण्याचं. हे आमदार खासदार आम्हाला आश्वासन देतात की आम्ही तुमचे कामं करू, पण ते कामं करत नाहीत. आमच्या वाडीला जास्त प्रश्न पाण्याचा आहे. पाणी नसलं का लांबून 2 किलोमीटर असो 1 किलोमीटर असो आम्हाला जाऊन आणावंच लागतं, कारण पाण्याशिवाय कोणतं चालतच नाही ना.
नुसतं आश्वासन देतात, पण त्यांनी 1 रुपयासुद्धा आमच्यासाठी खर्च केला नाही गरिबासाठी. त्यांनी त्याच्यामुळं आमची पाण्याची सुविधा केली पाहिजे. हे तनिष्का ग्राम आहे आणि त्यामुळे त्या माध्यमातून वेगवेगळी कामं सातत्याने होण्याचा प्रयत्न केला जातो. इथं वेगळे उपक्रम राबवले जातात. काही भगिनींची बोलू, तुम्हाला काय वाटतं, तुमच्या दृष्टीनं कुठला मुद्दा महत्त्वाचा आहे जास्त, याची निवडणुकीत पण चर्चा व्हायला पाहिजे? इथून मागं निवडणूक झाली, आले का मतदान द्या म्हणतात आम्हाला, मतदान केलं का म्हणतात की तुम्हाला रस्ता देऊ. रस्ता दिला की टाकीत येत, मुरुम टाकीत येत, माती टाकीत येत, त्याचा चिखल होतो पाऊस आल्यावर. जशा पाण्याच्या समस्या आहेत ग्रामीण भाग असल्यामुळं, तशाच त्या रस्त्याच्या पण आहेत. छोट्या छोट्या वाडी वस्तीवरती चांगला रस्ता नाही. गावच्या सरपंच इथं आहेत, त्यांच्याकडनं जाणून घेऊ शिक्षणाच्या बाबतीत नेमका काय अनुभव आहे, त्यांना काय वाटतंय, कुठला मुद्दा महत्त्वाचा आहे तुमच्या दृष्टीने? आमच्या वाडीत समजा 7वीपर्यंत शाळा आहे, तर 7वीपर्यंत इथं शिकतात. 7वीनंतर शिरोडला पायी जावं लागतं. उन्हाळा पावसाळा हिवाळा सारखं चलतच जावं लागतं. त्यामुळं आम्ही लय तर 10वीपर्यंत पुरीला शाळा शिकतो. 10वीनंतर 9वीला आणि आम्हाला बंद करावं लागते शाळा. आम्हाला इथं कामं पाहिजेत ना, कारण आता कामच नाहीत कसले. आता सध्या सगळे लोक घरीच बसून आहेत, पण उगाच थोड्याशा जवाऱ्या फिवाऱ्या काढण्यात म्हणून इथं तुम्हाला लोक बी दिसायला लागले. तर नाही तर काही सगळे बरेचसे लोक ऊस तोडायलाच गेलेले. तर असं रोजगार हमीतून आम्हाला जर काही कामं भेटले तर बरं वाटेल. आमच्या हाताला काहीतरी काम पाहिजे, कायमस्वरूपी रोजगार हवा कुठल्याही माध्यमातून, असं त्यांचं म्हणणं आहे. कारण ऊसतोडीचा जो कामगार वर्ग आहे तो बीड जिल्ह्यामध्ये प्रामुख्याने आहे. खूप महत्त्वाचा भाग, खूप मोठा भाग इथला महाराष्ट्रातल्या अनेक ठिकाणी ऊसतोडीसाठी जात असतो आणि त्यामुळे जे अनेक समस्या निर्माण होतात त्यातलाच हा भाग आपण थोडक्यात ऐकला. मावशी, तुम्ही काय सांगाल, नेमकं काय मुद्दा तुमच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे? निवडणूक आल्यानंतर काय अपेक्षित आहे, कसा पाहिजे खासदार तुमचा? आमचा खासदार म्हणजे असे अगोदर भरपूर आश्वासन देते. इथं आलं का तुम्हाला सभा मंडप देतो. आम्हाला आमदार फंडातून अजून काही सकट दिलेलं नाही. कसला आमदार फंड असतो तेच माहीत नाही. 1 रुपया सकट नाही आम्हाला. आमची हागणदारी मुक्त तर एक व्हायनाच. आणि तुम्हाला हे देऊत, सभा मंडप देऊत, तुम्हाला हे देऊत. गेले का पुन्हा 5-10 वर्षे त्यांच्या आमच्या गाठी भेटी नाहीत. आम्ही जगलोत का मरलोत का चलतो हे सुद्धा बघायला येत नाही कोणी. आश्वासनं दिलेली असतात, पण त्याची पूर्तता झाली पाहिजे. आणि जे फंड मिळतात ते फंड्स मिळाले तर छोट्या छोट्या गावांमध्ये या ज्या प्रातिनिधिक स्वरूपातल्या समस्या आहेत त्या दूर होतील, असं या सगळ्यांचं म्हणणं आहे. झापेवाडी हे बीड लोकसभा मतदारसंघातलं एक प्रातिनिधिक उदाहरण आहे. छोट्या वाडी वस्तीवरती नेमकी काय अवस्था आहे हे समजावून सांगणारं. अशीच अवस्था अनेक ठिकाणी, अनेक गावांमध्ये आम्हाला दिसलेली आहे. या मतदारसंघात आणखी काही ठिकाणी जाऊया, तिथे जाणून घेऊया लोकांच्या मनात नेमकं काय आहे, त्यांच्या दृष्टीनं निवडणुकीचा मुद्दा काय आहे.